हाय हॅलो नमस्कार, माझं नाव पल्लवी कसबे. पीके लेडीज टेलरिंगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज काय नवीन, तर आज आपण सुंदर अशी बाहुबली स्लीव्स कशी स्टिच करायची ते पाहणार आहोत. चला तर मग स्लीव्सची पूर्ण कटिंग करून घेतलेली आहे. आता बॉर्डर साईडला करून ठेवू आणि मेन फॅब्रिक घेऊ ज्यावरती आपल्याला पफ तयार करायचा आहे ते. तर संपूर्ण लांबी आपण त्याची 23 इंच घेतलेली आहे आणि रुंदी ही 6 इंच आहे. आपल्याला लांबी अजून पाहिजे होती कपड्याची, पण कपडा आपल्याला कमी पडला म्हणून आपण जास्त लांबी घेतली नाहीये. जेवढा कपडा होता तेवढीच मी घेतलेला आहे. 23 इंच कमी पडतं. तुमच्याकडे जर एक्स्ट्रा कपडा असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता. दोन्ही साइडनं 5-5 इंच सोडून आपण छोट्या छोट्याशा प्लेट मारून घेऊया. प्लेट एकदम छोटे छोटेशा मारायच्या आपण, त्यानं खूप छान पफ येतो. प्लेटी मारून झालेल्या आहेत आपल्या. आता आपण साडीचा काठ आपण त्याच्यावरती बरोबर आहे का फिक्स करून बघून घेऊया, त्याची लांबी बरोबर आहे का ते. पॅटर्न तयार केलेल्या कपड्यावरती आपल्याला पूर्ण काठ व्यवस्थित बघून घ्यायचा आहे, परफेक्ट बसतो का नाही त्या साइज नुसार. आणि स्ट्रेट सरळ काठ ठेवायचा आहे. जसा कपडा आपला क्रॉस झालाय, राऊंड झालाय ना, तसा नाही ठेवायचा, स्ट्रेट ठेवायचा. आणि त्याला पिना लावून घ्यायच्या. पिना व्यवस्थित लावायच्या म्हणजे कपडा इकडे तिकडे हलणार नाही. आणि जसा काठ स्ट्रेट आहे तसे शिलाई मारून घ्यायची आहे. सरासरी अर्धा इंच अंतर ठेवून शिलाई मारून घेऊया. आणि एक्स्ट्रा राहिलेला कपडा ती कट करून टाकूया. कट करून झाल्यानंतर पिना साईडला काढून आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि वरच्या साईडनं शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला तिथं दाबटीप मारून घ्यायची आहे. दाबटीप ही काठावरती मारायची आहे, एकदम थोडंसं अंतर सोडून कडेकडेने एकदम दाबटीप मारून घ्यायची. कपडा वरच्या साईडनंच बघायचा आहे का नाही, नाहीतर खालती वरती झालं तर पफ व्यवस्थित येत नाहीये, एक साईडनं उचकल्यासारखं दिसतं. दाबटीप व्यवस्थित सावकाश मारून घ्यायची. पाहू शकता तुम्ही आपला व्यवस्थित काठ जोडून झालेला आहे. आता त्याच्यावरती अस्तर व्यवस्थित ठेवून बघायचं आपल्याला किती कपडा कमी पडतो ती. आणि आपण दोन्ही साईडनं आपल्याला कपड्याला जॉईन द्यायचे आहेत. सरासरी आपल्याला 2-2 इंचचं एक्स्ट्रा कपडा आपल्याला घ्यायला लागेल आणि दोन्ही साईडने जॉईन द्यायला लागेल. तर मी काठाचा कपडा घेतलेला आहे. काठ उरलेला होता, आपण काठ पूर्ण लावलेला नाहीये, अर्धा काठ काढून ठेवलेला होता, मग तो काठच घेतलेला आहे मी. आणि तो दोन्ही साईडनं थोडासा अर्धा इंचाची शिलाई मार्जिन लावून ते आपण त्याच्यावरती स्टिच करून घेऊयात व्यवस्थित. ह्या पण साईडला लावायचं आहे, त्या पण साईडला आपल्याला दोन्ही स्लीव्सला लावून घ्यायचं आहे. आणि तो एक्स्ट्रा मार्जिन जे आहे ही ते एक्स्ट्रा मार्जिन मध्ये शिवण्यामध्ये जाणार आहे, तो आपल्याला वरतून दिसून येणार नाही, म्हणून काही हरकत नाही. आपण काठाचा कपडा पण लावू शकतो. कमी पडल्यास, कपडा कमी आहे तर लावावेच लागेल ना, आता पर्यायच नाही आपल्याकडे. एक बाजूने जोडून झालेला आहे, आता दुसऱ्या साईडला पण आपण जोडून घेऊयात. दोन्ही काठ जोडून झालेले आहेत बघा, व्यवस्थित आलेला आहे. आता अस्तर जॉईन करून घेऊया आपण. अस्तर हे सरळ बाजूने ठेवून आपल्याला आतमध्ये पलटी करायचं आहे. पिना वगैरे लावून घेऊ, कारण ते कपडा हालत नाही ना, मग व्यवस्थित बसतं. अर्धा इंच मार्जिन ठेवून आपण शिलाई मारून घेऊया आणि आतमध्ये कपडा पलटी करून घेऊयात. एक्स्ट्रा जो कपडा आहे ना तो कट करून घेऊया. कडेने अस्तरावरती आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. दाबटीप मारून झाल्यानंतर आपल्याला कपडा आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती अजून एक दाबटीप मारून घ्यायची आहे. तुम्ही प्रेस मारून घेतली तरी चालेल, पण मी दाबटीप मारून घेते. आणि साईडनं पूर्ण कपडा आपण त्याला जॉईन करून घेऊया. अस्तर ही मेन कपड्याला पूर्ण जॉईन करून घ्यायचं आहे.
अस्तर सेट करून झाल्यानंतर ना आपल्याला वरच्या साईडने देखील प्लेटी मारून घ्यायच्या आहेत. आपण एक साईडनंच प्लेटी मारून घेतलेल्या आहेत खालच्या साईडनं. आता वरच्या साईडने देखील आपल्याला छोट्या छोट्या पाव इंचाच्या किंवा अर्धा इंचाच्या छोट्या छोट्याशा प्लेटी मारून घ्यायच्या आहेत. प्लेटी मारून झालेल्या आहेत. पाहू शकता व्यवस्थित किती प्लेटी मारून झालेल्या आहेत. आपल्या एक्स्ट्रा जी मार्जिंग आहे ना ती कट करून घेऊया आपण. कट करून झाल्यानंतर ना आपल्याला कपडा पलटी करून डबल अर्धा इंचाचं अंतर ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. प्लेटी पूर्ण व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत आणि शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण. आपली बाहुबली स्लीव्स तयार करून झालेली आहे. पाहू शकता किती सुंदर दिसतेय. पफ पण खूप छान आलेला आहे. जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.